तो स्टडीच्या वेळी काय करायचं सर, सुरेश पिंगळे त्या अनिल पिंगळेच्या जवळ झोपायचा म्हणे. हा म्हणजे जवळ झोपायचं. झोपण्याचं कारण काय होतं की अनिलच्या डोक्यातलं सुरेशच्या डोक्यात यावं असं काय तर त्याला आठवत नसतं तर मला आठवतं. शाळेतलं दप्तर फेकून दिले आणि इकडनं गेलो तिकडं. ते मराठी शाळा चालत होतं. तिथं वाघमोडे सर आपले हे होते मुख्याध्यापक. त्याने स्टेजवर घेऊन ते बडवलं. तिथनं गेलो आणि मराठी शाळा गेलो. मराठी शाळा गेलो, ही ताई वगैरे मराठी शाळा होती. तिथं गेलो आणि त्यांनी यांना गडपट सांगितलं होता. आम्ही हायस्कूलला आम्हाला काय माहित आहे. तिथं मी बडवलं. आता जायचं कुठं आणि म्हणलं तर इकडे जायचं, तिकडे बी मारा, इकडे बी मारा. आपण कितीही मोठे झालो, कुठेही असलो तरी शाळा आणि शाळेच्या आठवणींसाठी आपल्या मनात नेहमीच एक आपुलकीचे स्थान असते. आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने जर त्या आठवणी पुन्हा जगायला मिळणार असतील तर अगदी याच भावनांना व्यक्त करणारी माझी आजची कविता, ओढ ज्ञानपंढरीची. चला जाऊया सगळे, चला होऊ वारकरी, वाट पाहे रे आपली आज ज्ञानाची पंढरी. नको साथीलाही काही, ओढ ठेवा फक्त मनी, थोडा वेळ काढा आणि घ्या ही साधून पर्वणी. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने, होतो भांडलो ज्यांच्याशी, झाले गेले विसरून, गळा भेट घेऊ त्यांची. पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, शोधू खानाखुना काही ज्या बाकावर बसलो. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. ज्या मैदानी खेळलो, जिथे हरलो जिंकलो, त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ. ऊन पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान, त्याच जागेलाही पाहू आज सलामी देऊन. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, त्याही गुरूंच्या चरणी चला मस्तक टेकवू, चला मस्तक टेकवू. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. चाचणीला कॉफी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगळ, नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल.
हमखास लिहिता येणारे 2च प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जागे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या ताळमेची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्या. तुमची 10वी झाली आणि त्या दिवशी तुमचं सेंड ऑफ झालं. तोच दिवस आज पुन्हा सर्वांच्या डोळ्यासमोर तळत असणार आहे आणि तुम्ही सर्वजण आवर्जून या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आणि शाळेमध्ये असताना तुम्ही ज्या पद्धतीनं त्या गेटमधून आत यायचा, अगदी आजही त्याच पद्धतीनं तुम्ही त्या गेटमधून आत येणार आहात. आत आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या शाळेची ती प्रार्थना होईल. प्रार्थना झाल्यानंतर या ठिकाणी दीपप्रज्वलन हा सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर आजी माजी सर्व शिक्षकांचा, आपल्या गुरुजनांचा माझा बेंच तुझा बेंच अगदी तेच सारं अजून सुद्धा इथं दिसते. जरी आपण वयानं मोठे झाले असलं तरी 20 वर्षापूर्वीचा दिवस अगदी आज त्याच पद्धतीनं या ठिकाणी साजरा करत आहात. या ठिकाणी गुरुवर्यांना, शिक्षक मंडळींना विनंती की आपण मंचकर यावं आणि स्थानापन्न व्हावं. शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य मस्के सर आणि इतर सर्व स्टाफना विनंती, आपण शिक्षकांना घाबरत होता.
तसंच आज ही थोडस भीती वाटते. आज किती जरी मोठे झालो तरी त्या शिक्षकांच्या बद्दल असणारा आपला आदर दरारा हे कायम असाच राहणार आहे. आज शाळेत भेटू देत किंवा बाहेर जरी सर भेटले तरी आपल्याला त्यांच्याबद्दल तो रिस्पेक्ट आणि भीती कायमस्वरूपी असणार आहे. आणि आजच्या 2003-04 सालच्या बॅचच्या स्नेहसंमेलनाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. शाळेमध्ये पहिल्या दिवशी आल्या आल्या जी प्रार्थना असायची तीच प्रार्थना आपण घेऊयात आणि आजच्या या स्नेहसंमेलनाला माननीय मस्के सर आपणास विनंती आहे की आपण मंचकार यावं. विद्यार्थी पुन्हा 20 वर्षानंतर सुद्धा सरांची वाट पाहतायत आणि प्रार्थना खरा तो एकची धर्म ही प्रार्थना होईल आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि त्या पिढ्या घडवत असताना शिक्षणाच्या प्रामाणिक क्षेत्रामध्ये यांनी आपलं सर्वस्व वर्चस्व देऊन तुम्हा सर्वांना उभं केलं. गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही तेवढे सर्वांनी जागेवर उभं राहूयात. प्रार्थना आपली होईल आणि एकमेकांच्या अंतःकरणात मानवता रुजवताना आपसुकच भावना शब्दात उतरते. प्रार्थना आपण त्यांच्यासोबत गायची एकदा का शाळा संपली आणि गेट टुगेदरच्या बहाण्याने आपण एकत्र आलो की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि डोळ्यात आपसुक पाणी दाटून येतं. तुम्ही केलंय का असं गेट टुगेदर? आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज गेट टुगेदर पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली.
पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळा सुटली, पाटी फुटली, दिवस ते आता सरले होते. शाळेत मित्रांचे रुसवे फुगवे, ते नातेच अजब होते. शाळेतला तो बेंच, त्या भिंती अजूनही त्याच जागी. फक्त संपताच शाळा, जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. फक्त संपताच शाळा, जबाबदारी म्हणून मित्र दुरावले होते. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. तिमाही, सहामाही, वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. तिमाही, सहामाही, वार्षिक परीक्षेचा भडीमार होता. पण आज त्याच परीक्षांचा जगण्याला आधार होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. शिक्षकांची शिकवण तळमळ कळल्यावर आज त्यांना सलाम होता. आयुष्याच्या स्पर्धेत जिंकले सारे, जरी आज प्रत्येक मित्रात दुरावा होता. पण आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते. कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते. आज भेटले सारे खूप वर्षांनी, डोळ्यात पाणी का होते. कारण गळा भेट घेताना शाळेचे ते दिवस ध्यानी होते. पुन्हा ते दिवस परत नाहीत, पण ते क्षण आठवणीत होते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, राहावे टिकून हे नाते. भेट व्हावी, शाळा भरावी दरवर्षी आता, टिकून राहावे हे नाते. आज पुन्हा एकदा, आज गेट टुगेदर. आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. आज पुन्हा एकदा शाळेची घंटा कानावर पडली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. पुन्हा एकदा शाळा भरली, फिरून पाखरे घरट्यात आली. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई, मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई, मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही. घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही. मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा. आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंड
त्याच करामती. आता शिंगाणं येणार. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांचे थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर. मिनिस्टर एक शाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंग मंगळ. बड्डे कोणाचा कोणाची चंगल. ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल. तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोज तेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे 2च प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी. मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या ताळमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती. भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानून. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा. धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी. बऱ्यापैकी 20 वर्षापूर्वी जे फक्त तोंड हलवायचे ते आज आठवलं असेल.
कारण त्यावेळी पण येत नव्हती, आता पण येत नव्हती, आज पण तोंड चालवलं. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण दीप प्रज्वलनानं करतोय. मान्यवरांना विनंती, आपण दीप प्रज्वलन करावं. सन्माननीय मुख्याध्यापक मस्के सर. नमस्कार सगळ्यांना. आपल्या शाळेतील जे शिक्षक आता हयात नाही आहेत, तर त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहू. माने सर, ओलेकर सर, शेख सर, विजय दुधा आणि रमेश दत्ता धायगुडे यांच्यासाठी 2 मिनिटं आपण थांबून श्रद्धांजली. अंकुश माने 2 मिनिटं स्टॅक. मुख्याध्यापक मस्के सर आणि इतर सर्व पूज्य गुरुजींच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होते. सन्मान्य गडदे सर, पाटील सर, त्यासोबत सदाशिव जाधव सर, या गुरुजनांनी आपणा सर्वांना शिक्षणाचा वसा दिला आणि यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांचं आयुष्य हे दैदिप्यमान झालं. आणि हे आयुष्य दैदिप्यमान होत असताना आजच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात आणि शिक्षक लोकांच्या माध्यमातून कायम सर्वांचं आयुष्य दैदिप्यमान व्हावं यासाठी हा दीपप्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व मान्यवर गुरुवर्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनानं आणि श्रीफळ वाढवून हा सोहळा संपन्न होतो. 20 वर्षांच्या आजच्या प्रवासामध्ये जे आपले सहकारी मित्र आणि जे शिक्षक आपणा सर्वांना सोडून गेले, त्यांना आपण श्रद्धांजली वाहून आजच्या या कार्यक्रमाला त्यांचं स्मरण करून हा कार्यक्रम सुरुवात करत असताना मुख्याध्यापक मस्के सर, गरदे सर, पाटील सर, सदाशिव जाधव सर, त्यासोबत सध्या या प्रशालेत असणारे सर्व सन्मान्य गुरुवर्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होतोय. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा दीपप्रज्वलनाचा सोहळा अगदी त्याचप्रमाणे आपणा सर्वांचं अंधकारमय आयुष्य प्रकाशमान करणारी ही पूज्य गुरुवर्य मंडळी आज या ठिकाणी दीपप्रज्वलन आपल्या शुभ हस्ते पार पाडतोय. शुभ स्वागत. आज आपण जवळजवळ 20-21 वर्षांनी गेट टुगेदरच्या या कार्यक्रमासाठी, तर सुरुवातीला मी सर्व मान्यवरांचं, शिक्षकांचं अभिनंदन करते आणि जे माझे वर्गमित्र मैत्रिणी सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांनी हा कार्यक्रम आपला आहे, एन्जॉय करायचा आहे. जवळजवळ आपण 20-21 वर्षांनी एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या शाळेच्या मैदानामध्ये बसलेला आहोत. किती छान हा अनुभव आहे आणि किती छान क्षण आहे, तो सगळ्यांनी घेऊन जायचे. तर मी सर्वप्रथम सर्व शिक्षकांचंही स्वागत करते, कारण त्यांनी एवढ्या वेळात बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी वेळ दिला आहे, एवढ्या लांबून आपल्यासाठी आलेले आहेत. तर सगळ्या सरांचंही मनापासून स्वागत आणि आयोजकांचंही स्वागत. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. तर कार्यक्रमाची जी प्रास्ताविक रूपरेषा आहे ती आता स्वागत उत्सव समारंभ होईल आपल्या सर्व शिक्षकांचा. त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्राम पुढे फन गेम आहे, त्याच्यासोबत लंचचा प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे. तर मी पुढचे सूत्र सर्व पूज्य गुरुवर्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मान्य मस्के सरांचा सत्कार सागर कुलकर्णी, सचिन सरगर, अनिल खराडे आणि व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये ह्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे. आणि आज प्रशालेमधला एक विद्यार्थी माजी सरपंच सुद्धा झालेला आहे.
सैन्य दलामध्ये, पोलीस दलामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखरावर हे सर्व विद्यार्थी पोहोचलेले आहेत. आणि 20 वर्षानंतर आज एकत्र येत असताना आपल्या शाळेबद्दल असणारी ती ओढ, तो जिव्हाळा आणि ते प्रेम, हे सर्व काही एकत्र मिळाल्यामुळं आजचा हा स्नेह संमेलनाचा सोहळा संपन्न होतोय. आणि सरांच्या सत्कारासाठी विनंती आहे, आपण पुष्पगुच्छ घेऊन यावं आणि सरांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. गणेश ओलेकर आणि पंढरनाथ जाधव आपण मंचावर यायचंय. दोन ताई वगैरे एक ताई वगैरे दोघींनी पण वर यायचंय सत्कारासाठी. बॅरिस्टर टी.के. शेंडगे यांच्या शिक्षण संस्थेच्या या सिद्धनाथ विद्या मंदिरमध्ये 20 वर्षापूर्वी याच दुष्काळी रानावनामध्ये आपण शिकत होतात. तो दिवस आजही तुमच्या स्मरणात येत असेल, तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. कित्येक जण फक्त घरातले शाळेला पाठवतात म्हणून येतात, सकाळी आल्यानंतर कधी एकदा घरी जाऊ ह्याच्यासाठी येत होते. पण बहुतांश विद्यार्थी अभ्यासासाठी आणि अभ्यासासाठीच येत होते. त्यामुळं ज्यांनी जास्त अभ्यास केला ते त्या त्या क्षेत्रामध्ये खूप मोठमोठी झाली. ज्यांनी पहिल्यापासूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, खेळाकडे दुर्लक्ष होतं, ते चांगले खेळाडू झाले. आणि ज्यांनी त्याच काळात ठरवलं होतं की राजकारणात जायचंय, मला सरपंचच व्हायचंय, असे पण काही काही प्रगतशील शेतकरी सुद्धा झाले. त्यामुळं सर्व क्षेत्रातले आपण मान्यवर मंडळी आज या 20 वर्षानंतरच्या बॅच मध्ये इथे एकत्र आलेला आहात. शिक्षकांचा सगळ्यात जास्त मार खाणारा विद्यार्थी कोण होता? सगळ्यात जास्त मार खाणारे रोज. आता सध्याच्या काळात, आपल्या काळात मार जो खात नाही तो काही चांगला विद्यार्थी नाही असं असायचं. सगळ्यात जास्त मार जो शिक्षकांचा खाईल तो सगळ्यात हुशार विद्यार्थी. त्यामुळं शाळेशी जोडलेली आहे. त्यामुळेच आजचा हा पूज्य गुरुजनांचा सत्कार सोहळा, आपण त्यांच्या प्रती आत्मीयता, त्यांच्या प्रती असणारं प्रेम, यासाठी हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. पूज्य गुरुवर्यांचं ते शैक्षणिक ज्ञानदानाचं कार्य सार्थक झालेलं आहे असं आज त्यांना वाटत असणार आहे. सुद्धा आपलं मन आपल्या मातीमध्ये आणि शाळेमध्ये एकत्र येत असतं. आणि त्यासाठीच आजचा हा 2003-04 सालचा स्नेह संमेलनाचा सोहळा 20 वर्षापूर्वी त्या पूज्य गुरुवर्यांच्या बद्दल आपलं असणारे प्रेम आजही 20 वर्षानंतर अगदी तसंच आहे. ही लहान लहान मुलं आज किती जरी मोठी झाली, किती जरी उंच झाली, तरी ती अजून तुमच्यासाठी ही विद्यार्थीच असणार आहेत. सर्व गुरुजनांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर आपण येत असणार आहे. त्यावेळी तुम्ही जे सगळं अनुभवलं, पहिल्यापासून सुरुवात करायची नाही. ओळख कशी करायची मी सांगतो. ओळख कशी करायची, मी या शाळेत एवढा होतो. दहावीच्या बॅचचं मनोगत स्टेजवर मला असं वाटतं 2000 जशी माझी 10वी झाली त्यानंतर मला वाटतं मी पहिल्यांदा स्टेजवर आलोय. काही शब्द चुकले
तर तेवढं माफ करा पहिल्यांदा. आणि चुकलं तर एवढंच की हसतील. आधी कधी चुकलं ना, आता चुकत नाही. तर मी 2000 जवळजवळ 5वी ते 10वी ह्या वर्गामध्ये होतो. आता मनोगत तर मी करणार नाही, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की आम्ही कसं हे ग्रुप म्हणजे गेट टुगेदर आम्ही अरेंज केलं. ओके, तर त्याच्यावर माझं सांगतो. मी सध्याला पुण्यामध्ये जॉबला आहे, पुणे आणि मुंबई. ओके, तर मी HDFC बँकेत आहे IT डिपार्टमेंटला. आणि तर आम्ही असंच 2022 साली 24 एप्रिल 2022 त्यावेळी सचिन होता, अनिल होता, त्यानंतर बाकी 2-4 लोक होते. असंच आम्ही कुस्तीचं मैदान बघत होतो, त्यावेळी भेट झाली. असंच आपण विचार केला आम्ही की आपण असं काही करू शकतो, कारण आपली 2003-4ची अशी बॅच होती की त्यामध्ये पटसंख्या जास्त होती. तर आम्ही प्लॅन केला की आपण एक ग्रुप बनवूया आणि त्यात कनेक्ट होत जाऊया. त्यावेळी आम्ही सुरुवातीला एक 4, 5, 6 असे करत करत आम्ही वाढत ग्रुप गेलो. आणि आज आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 50च्या वर मेंबर्स आहेत. ओके, आणि त्यानंतर आम्ही कनेक्ट कसं राहायचं त्यामध्ये मी एकाचं नाव घेतो आवर्जून, तो म्हणजे आमचा दादा पुजारी. तर दादा पुजारी जवळजवळ मी 5वी ते 10वी दादाबरोबर होतोच, पण त्याच्यामध्ये आत्ता जे मी बघितलं जे 5-6 वर्षामध्ये त्याच्यामध्ये इतका चेंज झालेला आहे. म्हणजे तो आपल्याला पहिला दादा वाटणारच नाही की इतका तो चेंज झालेला आहे. त्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये असू दे, त्याच्या वागण्यामध्ये असू दे, प्रत्येक गोष्टीचं नियोजन. तसेच आपला तुकारामनं पण त्याचा जो पहिला स्वभाव होता, जो मॅनेजमेंट करायचा, सिस्टमॅटिक पाहिजे त्याला, किंवा सुभाष असू दे, जे आम्ही ट्रिपमध्ये आम्ही नियोजन केलं सगळं. म्हणजे आमच्या जवळजवळ 4 ते 5 ट्रिप झाल्या, आता पण 4 ट्रिप झाल्या आम्ही केल्या. म्हणजे शॉर्ट ट्रिप केल्या पण ओके. म्हणजे आमचा मेन ट्रिप करण्याचा उद्देश हाच होता की एकत्र राहणे आणि एकत्र कनेक्टेड राहणे हाच होता. आणि आम्ही त्यानंतर आम्ही जानेवारी महिन्यात असंच एक काहीतरी 91-92 बॅचचं कोणाचं तर गेट टुगेदर झालं. तसं आम्ही टॉपिक टाकून दिला ग्रुपवर की आपण पण घेऊया का. सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला की आपण घेऊया. मग त्यामध्ये सचिन असेल, मुंबई पोलीस, किंवा बाकी आपले विलास सरपंच असतील, सगळ्यांनी म्हणजे आम्ही लागलो. म्हणजे एक असं कोणी यामध्ये झालं नाही की नको वगैरे काही नाही. त्यामध्ये मुलींमधून पण रिस्पॉन्स आला. आम्ही शेवटी मुलींना ग्रुपमध्ये पण ऍड केलं. मे बी त्यांचा ऑलरेडी ग्रुप होता, त्यानंतर त्यांना आम्ही ऍड केलं आणि आम्ही नियोजनला लागलो. पण असं होतं की नियोजन कसं करायचं. गावात तर होते थोडेफार आणि सगळे जॉबसाठी मुंबई, पुणे, बाकीच्या ठिकाणी आहेत. पण ह्यामध्ये जे मेन आम्हाला सपोर्ट केला जसं विलास आहे, दादा जसं बोलल्याप्रमाणे, आणि बाकी अजून मेंबर्स आपले गावचे पप्पू चौगुले, म्हणजे प्रकाश चौगुले, आणि बाकी. मग त्यानंतर आमचे झूम कॉल घेतले सगळं. त्यानंतर आम्ही डिस्कशन करत गेलो काय काय करायचं. त्यानुसार म्हणजे जे काही डिस्कशन होत गेलं ते पॉझिटिव्ह वेनं होत गेलं. आणि आम्ही आज आम्ही बघताय तुम्ही जवळजवळ ऑलमोस्ट 40+ मेंबर्स इथं आता आलेले आहेत. सगळे जे बाहेर असतील वगैरे यात्रेच्या निमित्तानं आले किंवा असं आम्ही तारीख घेऊन प्रॉपर हे केलं. मला एकच यात सांगायचं आहे की जसं आपण गेट टुगेदर म्हणतो, गेट टुगेदर झालं, स्टे टुगेदर आणि गो टुगेदर. म्हणजे आपण गेट टुगेदर तर केलं, इथून पुढे असं नको की आज गेट टुगेदर झालं उद्यापासून आपण ग्रुपमध्ये इनएक्टिव्ह झालो, असं नको. आता ग्रुपमध्ये पण ऍक्टिव्ह पाहिजे आणि आपण पुढं पण ऍक्टिव्ह पाहिजे. पुढं का ऍक्टिव्ह पाहिजे मी सांगतो 1 मिनिटात. आणि गो टुगेदर म्हणजे आपण एकत्रित जायचं आहे. असं नको की सगळे आता आनंदात आपण आहोत, असं नाही की आपण प्रत्येक वेळी आनंदात आहोत. की नाण्याला शेवटी 2 बाजू आहेत. कुणाला दुःख आलं, कुणाच्या अडचणी असतील तर आपण एकमेकाला कनेक्टेड राहिलं पाहिजे. कारण माझं एक एक्झाम्पल सांगतो. मी आता पुण्यात राहतो, एवढ्या वर्षात राहतो, 12-13 वर्ष राहतो. आता पुण्यामध्ये मित्र आहेत, ओके. पण मला ज्यावेळी पप्प्याचा फोन येतो, पण तो सुरुवात पहिली शिवीनच चालू करतो मला काय. पण मी कुठं मीटिंगमध्ये असो, कुठं असो, पण तो जो रिफ्रेशमेंट मला मिळतो, जो स्ट्रेस असतो मला दिवसभरात, तो निघून जातो एक क्विक सेकंडमध्ये. ते मला तुझं आवडतं. किंवा मला दादाचं नियोजनसाठी येतं. इतके आमचे फोन व्हायचे, रात्री फोन व्हायचे, 11 वाजता फोन व्हायचे, एवढं नियोजन झालं, एवढे पैशाचं नियोजन झालं. म्हटलं आपण करायचा आहे कार्यक्रम, ठीक आहे म्हटलं. त्यामध्ये मला एकाचं अजून नाव वाटतं, ते आज ते आल्या नाहीत, ताई दुधाळ ना, त्यांना नुसता आम्ही फोन केला तर त्यांनी डायरेक्ट मोठी अमाऊंट दिली आम्हाला 10,000ची. म्हणजे असं म्हणायचं नाही की अमाऊंटचं, सगळ्यांनी खारीचा वाटा उचलून आपण एक कार्यक्रम केलेला आहे इथं. आणि पुढं आपल्याला जे कुणाच्या अडीअडचणी असतील, काही असेल, आपण एकमेकाला मदत करू. आणि आम्ही म्हणजे इथून पुढं पण कुणाला अडचणी आल्या तर आपण मदत करा. अजून आपण जर आता शाळेसाठी, मला एक मेन बोलायचं शाळेसाठी, की आपण आता आपली फ्युचर जे आहे ते आता शाळेत शिकत आहे. कोणाची मुलं असतील, हायस्कूलला असतील किंवा मराठीला असतील. मला एक जाणवला, म्हणजे मी आता माझी मुलगी पण तिकडं आहे. फक्त आपल्याला शिक्षण सगळं आपल्या गावाकडचं चांगलं असतं, पण जी एक्स्ट्रा क्युरिक्युलम ऍक्टिव्हिटी असतात त्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. की जे आता फॉर एक्झाम्पल की आता
काही ऍक्टिव्हिटी आपण कबड्डी खो खो ते तर फिजिकली ऍक्टिव्हिटी पाहिजेच. त्याच्या ऍक्टिव्हिटी माइंड रिफ्रेशमेंट म्हणजे म्हणतात, त्यामध्ये तुम्ही त्यांना बुद्धिबळाचा खेळ द्या. एक मी असंच गावी आलतो लास्ट 2 महिन्या पाठीमागं, अशोक चौगुले त्याचा एक मुलगा मला भेटला होता, बारकाच आहे तो. त्यानं ते मोटर बिटर काढून वगैरे काय 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 त्यानं त्याचं जीसीबी बनलं होतं काय. तर मग त्याला मी बोललो, त्याने माझ्यावर करायला दाखवलं मला सगळं, जीसीबी वगैरे केलंय वगैरे. आणि मी त्याला तेवढ्यात त्याचं काहीतरी खराब झालं काय. तर त्याला खराब झालं, मग त्यानं काय म्हणला, थांबा म्हणलाय काका, 1 मिनिट थांबा म्हणला. त्यानं काहीतरी केलं ऍडजस्ट. मला म्हणण्याचा उद्देश काय आहे, आपल्या तिथं टॅलेंट आहे मुलांच्यात, फक्त त्यांना प्रोत्साहन प्रमोट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही पण विद्यार्थ्याकडनं काही मदत लागली तरी आम्ही सर अवेलेबल आहोत सर, कधीही करा, काही आम्ही मदत करू. ओके. आणि तेच म्हटल्याप्रमाणे स्टे टुगेदर, गो टुगेदर, एकमेकाला मदत करत राहू. दॅट्स इट. यानंतर नाव घ्यायच्या अगोदरच आलेलो उत्तम गणेश. हे गेट टुगेदर फक्त येऊन गप्पा मारला आणि घरी गेलो. ह्या मी गणेश विलासराव उलेकर, सध्या सांगली जिल्हा पोलीस दलात जत पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून गावातील बऱ्याच मित्रांचा संपर्क अजूनही माझ्याकडे आहे. म्हणजे गावात काही जरी झालं तरी मला फोन येतात. त्यामुळे मी काय असा वर्गा मित्रापासून खूप लांब होतो असं काही नाही. आणि ह्या शाळेत मी 5वी ते 8वी आणि डायरेक्ट नंतर 10वीला शिकलो. तर VS पाटील सर आमचे वर्ग शिक्षक, मस्के सर, गलेंडे सर, सगळेच म्हणजे RK सरगर सर म्हणजे अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या. गडदे सर आहेत, गडदे सर, आमचे पाहुणे सुरेश पाटील, सगळ्यांच्या अजूनही मी संपर्कात आहे. फक्त शाळेत कधी आलो नव्हतो, 4 वर्ष झाली जतला येऊन, पण शाळेत कधी येण्याचा योग आला नव्हता. अगोदर त्या गेट टुगेदरच्या मिटिंगला 1 दिवस आलो आणि त्याच्यानंतर आजच येण्याचा योग आला. पण गावात मी 50 वेळा आलेलो आहे या. आणि म्हणजे आता मी शिकलो 10वी पर्यंत इथं. अजूनही मला म्हणजे 10वीचं आठवतं म्हणजे काय काय होतं. म्हणजे VS पाटील सरांच्या पहिल्या प्रकरणापासून सुरुवात केली तर गुणोत्तर प्रमाण, तिथून आता क्षीरसागर सर पण नाही आले, त्यांना पण रिक्वेस्ट केली होती, फोन केला होता. पण नंतर मी माझ्या सासरवाडी पेड असल्यामुळे पेडमध्ये सरांची भेट झालेली आहे माझी बऱ्याच वेळा. त्यामुळं आणि मस्के सरांचं तर काय भूमितीचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास ही काय अजून काय लक्षात नाही गेलेलं नाही माझ्या. आणि गलेंडे सर मराठी शिकवत होते. आमचे अजून ग्रहण सुटले नाही, 3रा धडा होता. म्हणजे अजून ग्रहण सुरूच आहे. आयुष्यात जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत माणसाची लढाई चालूच असते. संकटांना सामोरं जातच असतो. आणि बऱ्याच दिवसानंतर 20 वर्षांना आम्ही एकत्र आलोय, याचा आनंद आहे. माझा मित्र दादा आहे, युवराज आहे, पंढरीनाथ आहे, अमोल आहे, सागर, म्हणजे सगळेच पोरं आहेत संपर्कात, पण कधी भेटण्याचा योग आला नव्हता एकत्र. आणि आज सागरमुळं, दादा यांच्यामुळं सगळ्यांचं चांगले अरेंजमेंट झालेले आहे. त्यामुळं आम्ही इथं सगळे एकत्र आलो, तुम्हाला पण भेटण्याचा योग आला. त्यामुळे मी ह्या गावातल्या पोरांचा खरं तर आभार आहे की त्यांनी एवढ्या ह्याच्यात नियोजन केलं. आणि जाऊ दे, आता जास्त बोलायला मस्त खूप आहे, पण बरेच जण बोलणार आहेत, तर मी इथंच थांबतो. आणि सगळ्या गुरुजनांचा मी आभार आहे की तुमच्यामुळे मी काहीतरी करू शकलो. बरं, असं काय नाही की तुमचं शिक्षण आहे वाया गेलं नाही अजून. म्हणजे अजून सुद्धा स्पर्धा परीक्षेला सुद्धा तेच आठवतं की बाबा आज जरी इंग्रजी ग्रामर म्हटलं तर क्षीरसागर सरांनी शिकवलेलं होतं, पास्ट, फ्युचर आणि सिम्पल प्रेझेंट. MSR+ING हे अजून सुद्धा लक्षात नाही गेलेलं नाही आणि त्याचा बराच फायदा झाला. पण काय आम्ही यशस्वी नाही झालो स्पर्धा परीक्षेत, पण अभ्यासात काय आम्हाला कमी पडली नाही. आणि जाधव सरांचं काय जजमध्ये मला भेटतात सारखे, त्यामुळे काय त्यांनी पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्हाला 10वीत चांगले मार्क पडले. त्यामुळे सगळ्या गुरुजनांचा मी आभार आहे. गडदे सर पण ॲथलेटिक्स, आता आम्ही काय नव्हतो खेळाडू, पण त्यांच्यामुळे नंतर आम्ही चांगली म्हणजे काहीतरी बेस झाला, थोडं खो खो खेळणं, कबड्डी, त्यामुळे पोलीस होयचं सुद्धा ग्राउंडची चांगली तयारी झाली नंतर. त्यांच्याबद्दल त्यांचा पण मी ऋणी आहे. आणि सगळे तुम्ही एकत्र आलात, सर्व गुरुजन आमच्या विनंतीला मान देऊन परत सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा इथं हजर राहिले, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. आणि मी इथंच 2 शब्द बोलून थांबतो. त्याशी म्हणालं होतं की काही मुलं इतकी हुशार असतात, गणेशकडे बघून कळतंय 20 वर्षापूर्वी वर्गात जे शिकवलं आहेच तसंच तसं
तीच कविता, तेच ग्रामर, तेच गणित सगळं जसंच्या तसं ठेवलंय आणि त्यानं ते यश संपादित केलंय. आणि हे यश संपादित केलं असताना जर पोलीस स्टेशनमध्ये गणेश कार्यरत आहेत तरी सुद्धा आपल्या मातीशी, आपल्या शाळेशी त्यांची नाळ ही कायम जुळलेली आहे. आज स्नेह मेळाव्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिलेले मित्र आणि मित्रांनो आणि गुरु, माझे सर्व गुरु वेळेत वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. माझे नाव विलास शंकर दुधाळ, मी शेती करतो, गावीच आहे. त्या कार्यक्रमाचं नियोजन सागर, दादा पुजारी, सर्व मित्र व मुलींनी सर्वात भाग घेऊन हुरूपीने कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर, मी स्टेजवर कायम बोललोय पण आज जी मला फिलिंग व्हायला लागले म्हणजे गुरूंच्या पुढे बोलायला हातपाय कापायला लागले. मला असं कधीच झालं नाही पण ज्यावेळी आता मला कळालं की गुरुच्या खरंच माझे हातपाय म्हणजे असं हे व्हायला लागले. आणि आमचे वर्ग शिक्षक पाटील सर, मस्के सर, जाधव सर, गडदे सर, सर्व स्टाफ, सर्व अगदी आमची काही एवढी प्रगती नव्हती पण आम्हाला प्रगती करण्यास भाग पडलं मस्के सर आणि पाटील सर. एवढी प्रगती की आम्ही पास व्हायचं नाही एवढ्या स्टेजपर्यंत होतो पण सरांनी एवढं काटेकोर आम्हाला जरी शाळा 5ला सुटली तरी 1 तास आमचा एक्स्ट्रा का तर तुम्ही पास झाला पाहिजे एवढं म्हणजे हे करून आमची मेहनत केली त्यामुळे आज आम्ही इथं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या गुरुने आम्हाला शिकवलं त्याच गुरुच्या हाताखाली आज माझ्या 2 मुली शिकतात. ही सगळ्यात म्हणजे माझी भाग्याची गोष्ट आहे. आणि सर्व शिक्षकांचे मी परत एकदा आभार मानून थांबतो. जय जय महाराज. असेल की मी खूप ठिकाणी भाषण केलं पण शिक्षकांच्या समोर करत असताना थोडेफार घाबरले. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी दत्ता दुधाळ सुरुवातच पाणी पिऊन म्हणजे बहुतेक खूप मोठं भाषण या ठिकाणी दत्ता दुधाळ करणार आहे. माझे नाव दत्ता भीमराव दुधाळ, मी शेती करतोय आणि माझे शिक्षण 5वी ते 8वी पर्यंत तुमच्या बरोबर होतो. काही जणांच्या लक्षात असेल किंवा नसेल. परत नंतर मी 8वी शाळा सोडली. 8वी शाळा सोडून परत नंतर बसलो. परत मी 2005च्या बॅचला आहे. त्यांच्याबरोबर देखील गणित करायचे आपल्याला 5 दिवाळीच्या सुट्टीमध्ये 2 कार्यक्रमला आहे मी. मला 3 मुलं आहेत. एक मला थोरली मुलगी आहे माझी संजना दुधाळ आणि 2 मुलं आहेत. मी एवढे बोलून थांबतो इथेच. जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही, फक्त माझी ओळख करून देतो. माझे नाव तानाजी बाबासाहेब दुधाळ. मी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत इथे शिकलो. मी सध्या शेती करतोय आणि मला 2 मुले 1 मुलगी आहे. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, ते गौरशिक्षक पाटील सर, तेज पाटील सर, गलेंडे सर, मस्के सर, गर्दे सर, जाधव सर आणि आमचा मूळ पाया म्हणजे हायस्कूलचा जिथं झाला डोरलीमधून आमचे सरगर सर. हे नामात्याचे असतील तर नामात्याचे पण आहेत शिक्षक शिपाई म्हणून. म्हणजे खरंच त्यांचं खूप मोठं योगदान आहे आमच्या शिक्षणासाठी म्हणा. कारण की 1998 पासून जी आमच्या गावामध्ये शाळा चालू झाली विना अनुदानित, 1 रुपया नसताना देखील सरांनी 20 वर्षे जवळजवळ जे शिक्षणाचं असं अमूल्य काम त्यांनी केलं विद्यादानाचं, त्याबद्दल मी त्यांचा खरंच खूप ऋणी आहे. तसंच आज या कार्यक्रमाला काय बोलावं हे सुचतच नाही आहे, कारण की तेव्हापासूनची धडपड सवय जे आत्तापर्यंत धडपडतोय मी. मस्के सरांचं असलेलं त्यांचं शिक्षण प्रमेय असू दे, त्यांचं भूमितीचं जे शिक्षण असेल, सरांचं जे बीजगणिताचं असेल, हे सर्व काही असेल त्याबद्दल म्हणजे आम्ही खरंच त्याचा आम्हाला काय फायदा म्हणजे एवढा जीवनात की फक्त स्पर्धा परीक्षेला वगैरे त्याला आम्हाला ती झालं, ती पूरक झालं. सक्सेस आम्ही नाही यशस्वी झालो पण आहे त्या लेवलला तरी एक चांगलं आहे, कोणतं व्यसन नाही काय नाही. तर शाळेचे भरपूर उपकार आहेत आमच्यावरती. आणि सध्या मी पुण्यामध्ये राहतोय.
ब्रिटानिया बिस्किटमध्ये मी टेक्निकल ऑफिसर या पोस्टवरती काम करतोय. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद. त्यामध्ये सरांचं स्वागत करायचं आहे. सरांना फेटा बांधण्यासाठी वर यायचंय. फेटवाले सर थोडस लेट आले पण फेट आले, कारण तुमचा जिव्हाळा तुमचं प्रेम सरांना ओढून आणलं, त्यामुळे क्षीरसागर सर लेट आले. यानंतर बंडकर सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार मित्रांनो. व्यासपीठावरील उपस्थित आमचे गुरुवर्य महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित सिद्धनाथ विद्यामंदिर अंकलेचे सध्याचे प्राचार्य श्री कसके सर, त्याचबरोबर आमचे वर्ग शिक्षक इयत्ता 10वीचे VS पाटील सर, त्याचबरोबर क्षीरसागर सर, आमचे इंग्रजीचे अध्यापक क्षीरसागर सर, त्याचबरोबर मराठी विषय शिकवणारे आमचे इयत्ता 10वीचे अध्यापक गलांडे सर, आमचे डोरले हायस्कूलचे आमचे भूगोल, त्याचबरोबर शारीरिक शिक्षण, त्याचबरोबर मराठी अतिशय सुंदररित्या आम्हाला शिक्षणाचे धडे देणारे आमचे श्रीयुत सरगर सर, त्याचबरोबर याच हायस्कूलचे मला वाटते सध्या रिटायर असतील असे आमचे हिंदीचे अध्यापक श्रीयुत जाधव सर, रिटायर अजून सेवेत आहेत. ठीक आहे. प्रगती विद्या मंदिर येथे ते सेवेत आहेत, सॉरी. त्याचबरोबर आमचे गर्दे सर, आता सध्या ते या शाळेमध्ये पीटीला शिक्षक म्हणून आहेत. आमच्या वेळेस ते त्यांचं अध्यापन आम्हाला मिळालं नाही, मिस करतो आम्ही ते. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे एक गर्दे सर, सध्या त्यांचा विषय मला माहित नाही, पण गर्दे सर इंग्रजी विषय सध्या ते शिकवतात इथं. त्याचबरोबर सिद्धू सरगर सर आमचे मित्र, त्याचबरोबर आणखी एक आमच्या सरगर काकांचे सुपुत्र सरगर सर. या ठिकाणी आमच्या महिला शिक्षिका सुद्धा आम्हाला शिकवायला नव्हत्या, पण आता ते नव्यानं असतील कदाचित. त्या सर्व महिला शिक्षिका, आमचे सर्व कर्मचारी वर्ग, खरंच माझं नाव मी पहिल्यांदा ओळख करून देतो. माझं नाव दादासो सखाराम बंडगर. या ठिकाणी मी इयत्ता 10वीला डायरेक्ट शिकायला आलो. इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत शिक्षण आमचं डोरलीच झालं, पण 10वीला इथं येण्याचा योग आला. खरंच हा योग आला. काही आमच्या शाळेचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, पण या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळालं, याचं मी खरंच स्वतःला धन्य समजतो. कारण का, या अंकले गावाशी आमची नाळ जोडली गेली आणि या शिक्षकांशी सुद्धा नाळ जोडली गेली. त्याचबरोबर इथं आम्हाला या गावात प्रवेश केल्यावर आमची मित्रमंडळी चा आधार मिळतो, ते या शाळेत शिकल्यामुळं. मित्र, जीवनाच्या वाटेवर चालत असताना आपणाला सर्वांना बऱ्याच गोष्टींमधून जावं लागतं, बऱ्याच गोष्टीचा चढ उतार सहन करावे लागतात. आणि या सर्व गोष्टी करत असताना कुठंतरी जेव्हा आपल्या मित्राची किंवा आपल्या शिक्षकांची आपल्या पाठीवर थाप मिळेल, त्यांनी आपणाला 4 शब्द बोलल्यावर आपणाला जो आधार मिळतो आणि जो धीर मिळतो, जो विरंगुळा मिळतो, तो विरंगुळा मिळवण्यासाठी आपल्या या अंकलेच्या बऱ्याच मित्रांनी गेल्या 2 महिन्यापासून कष्ट घेऊन या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी या धडपडणाऱ्या आमच्या मित्रांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभार मानतो. असा कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये असे गेट टुगेदर होत असतात. मला वाटतं या अगोदर आपल्या 1993च्या बॅचचं इथं गेट टुगेदर शाळेमध्ये झालं असं ऐकण्यास मिळालं. त्यानंतरचं हे दुसरं गेट टुगेदर आपलं होतंय, त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपण टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करूया. या ठिकाणी आमचे बरेच मित्र बऱ्याच
सेवेमध्ये कार्यरत आहेत. मी सध्या लातूर जिल्हा परिषदेला होतो, आता सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2 अपत्य मलाही आहेत आणि ते सुद्धा आता शिकत आहेत. म्हणजे माझ्याच शाळेमध्ये आताच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्याकडून असं ऐकायला मिळते की मराठी शाळेतील शिक्षकांचीच मुलं त्यांच्या शाळेत शिकत नाहीत. पण खरं सांगायला आनंद होईल, माझी मुलंही माझ्याच शाळेत शिकतात आणि मला ते शिकवायला आवडेल. कारण का, जर आपणच आपली मुलं आपल्यासोबत शिकवत नसेल तर खरंच मग आपला आपल्यावर विश्वास नसल्यासारखं होईल. या ठिकाणी सकाळी आल्यावर आनंद झाला हे शाळेचं वातावरण बघून. सर, पूर्वीची शाळा फक्त एकच इमारत होती, आता सध्या इथं 2 मजली इमारत दुसरी उभा राहिलेली आहे आणि अतिशय सुंदर असा बगीचा सरांनी इथं निर्माण केलेला आहे. असंही ऐकण्यास मिळाले की गेल्या वर्षीच्या माझी समृद्ध शाळामध्ये आपल्या शाळेचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल सर्व शाळेचं आणि सर्व शिक्षकांचं इथल्या स्टाफचं मी हार्दिक अभिनंदन करतो. खूप आनंद झाला. त्यावेळेचं सर्व शिकवलेलं आठवतंय, जसं की आमच्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे सरांचे प्रमेय असू देत, पायथागोरसचा सिद्धांत असू दे किंवा आमच्या गलंडे सरांचं मराठी असू दे, जाधव सरांचं हिंदी असू देत आणि क्षीरसागर सरांचं त्यांच्या ओघवत्या आणि प्रेमळ भाषेतलं इंग्रजी असू दे, हे सर्व आम्हाला आठवतंय. आमच्या काही गुरुवर्यांना आम्ही मिस करतोय या ठिकाणी आज, ज्यांनी आम्हाला इतिहासाचे पहिल्या महायुद्धाची कारणं, दुसऱ्या महायुद्धाची कारणं, डच, फ्रेंच, पोर्तुगीज शिकवलं. असे आमचे शेख सरांना मिस करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आमच्या ओलेकर सरांनाही मिस करतोय की जे आम्हाला भूगोल शिकवत होते. त्याचबरोबर आमचे काही वर्गमित्र सुद्धा या ठिकाणी नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपल्याला कोणत्या प्रसंगाला आणि कोणत्या चढ उताराला तोंड द्यावं लागेल हे कधी कुणालाही सांगू शकत नाही. आज बरेच वर्गमित्र आपल्यामध्ये नाहीत, त्यांनाही आपण मिस करतोय. त्यांना आपण सुरुवातीलाच आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे. या ठिकाणी सर फार काही मी वेळ घेणार नाही. मस्के सरांना त्यांनी जे आपल्या या शाळेचं वैभव, त्याच्या अगोदरच्याही मुख्याध्यापकांनी बरंच कष्ट घेतलं असेल, हे वैभव निर्माण केलेलं आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये असं वैभव फारसं तुटक ठिकाणी पाहायला मिळते आणि अशा प्रकारचं आपल्या शाळा पाहून आम्हाला खूपच आनंद झाला. आमच्या सर्व वर्ग मित्रांना अशी जाता जाता विनंती करतो, आपण गेट टुगेदर 21 वर्ष झालेली आहेत. त्या 21 वर्षातून आपण गेट टुगेदर घेतलं, काही हरकत नाही. आता दरवर्षी घ्यायला पाहिजे असं नाही. इथून पुढे आपण जास्त काही नाही, 5 वर्षानं तरी कमीत कमी आपण परत एकत्र येत राहू अशी सर्वांना विनंती करतो. आमच्या गुरुवर्यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला ही संधी इथं उपलब्ध करून दिली. आमच्या डोरलीचे अध्यापक मंडले सर, यादव सर, माळी सर, सक्ते मॅडम यांची इथं आठवण करतो आणि माझे लांबत चाललेले 4 शब्द इथं थांबवतो. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मी सगळ्यांचा. माझं नाव सुभाष दाजी दुधाळ, मी व्यवसाय शेती करतो आणि मला एक मुलगी आहे आणि सगळ्या शिक्षकांचा मी धन्यवाद आहे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्गांना सर्वांना नमस्कार करतो. माझे नाव रमेश सुभाष बुसनूर, डोरली. मी 10वी झाल्यानंतर मी कवटेमंकाळ ITI केला 2 वर्षासाठी फिटर म्हणून. त्यानंतर मिरजला अप्रेंटिस केली. त्यानंतर मी पुण्याला टाटा मोटर्समध्ये 2 वर्ष काम केलं. नंतर थर्मॅक्स, मिंडा, नंतर किर्लोस्क्वाडला मी जॉब केला आणि त्यानंतर मग मी 2011ला लग्न केलं. 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे आणि त्यानंतर आता मी शेती करतो. 8-9 एकर ऊस आहे आपला. वार्षिक 300-350 टन ऊस जातो आपला. जर्सी गाय आहेत 5-6. परत 60-70 लिटर दूध असतं आपलं सकाळ संध्याकाळचं 2 टायमाचं. आपली शेती एक चांगला आहे उद्योग.
आणि असं काही नाही की सर बँक पाठीमागच्या बँकवर राहणारी मुलं पैसे कमी कमवू शकतात किंवा नोकरी लागू शकत नाहीत. चांगली आपल्याला शेती जर असेल तर आपण त्यातून भरपूर काही कमवू शकतो. नोकरीच पाहिजे असं काही नाही. शेतीतून भरपूर उत्पन्न भेटू शकतं आणि चांगला आपण व्यवसाय पण करू शकतो. धन्यवाद. माझं नाव प्रकाश भावसू चौगले. मी ड्रायव्हिंग करत होतो 17 वर्ष. मग गाडी होती माझी स्वतःची. आता ड्रायव्हिंग बंद करून आता सध्या शेतीच करते. माझं लग्न झाल्यानंतर 3 मुली आहेत मला. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी आणि माझे वर्ग मित्र आणि मैत्रिणी सगळ्यांना माझा नमस्कार. आज इथे उपस्थित राहिलोच पण आठवण आहे 20 वर्षापूर्वीची. म्हणजे त्यावेळी आम्ही शाळेत यायचो. पहिला वर्गात प्रवेश कोण पहिलं करणार? पहिल्या बेंचवर. सर मला आठवतं आम्ही 7वी ते 10वी इथे माझं शिक्षण झालं. आणि जेव्हा मराठी शाळेमध्ये बेंचेस नव्हते आणि मराठी शाळेमधून हायस्कूलला यायचं का तर बेंचवर बसायला पाहिजे आणि पहिल्या दिवशी लवकर यायचं का तर पहिला बेंच पाहिजे. अशी आमची अवस्था होती. त्याच्यामध्ये खूप शिकायला मिळालं कारण सरांचं मार्गदर्शन एवढं मोलाचं होतं की मी आताही माझ्या शिक्षण पद्धतीमध्ये सर मी तुम्हालाच अनुकरण करून माझे धडे देते की मी जे शिकले मी जसं शिकले तसं मी माझ्या मुलांना देत असते. मग त्यात मॅनेजमेंटचं काही असेल त्याच्या विरुद्ध कधी कधी जाऊन मी देत असते. का तर आपण या गावामध्ये किंवा ग्रामीण भागामधलं जे शिक्षण घेतलं ते परमनंट होतं. खूप लाईफ लॉंग शिक्षण आपल्याला भेटलं ते ग्रामीण भागामध्ये. आता आहे भरपूर कोचिंग क्लासेस आहेत, ट्युशन आहेत. मला आठवतं सर मी माझ्या मुलाला फोनिक्स शिकवते पण मला क्षीरसागर सरांचा उच्चार कसे करायचे हे आठवलं. मोठा शब्द असेल तर त्याला व्यवस्थित तोडून कसं बोलायचं हे फोनिक्स तेव्हा माहीत नव्हतं. आता समजलं काय फोनिक्स होतं. भूमिती अजूनही मला भीती वाटते सर भूमितीची. गणित म्हटलं की मी अजून थोडी लांब राहते. हिशोबही नाही करत मी अजून. का तर गणितामध्ये मी एवढी फारशी नव्हते, कच्ची होते मी मानते. कारण भूमितीमध्ये एवढं होतं पण एवढं काही समजायचं नाही. तेवढ्या पुरतं असायचं. पण आता शिकवताना आठवतं की सरांनी असं असं प्रमेय सांगितलं होतं त्या पद्धतीनं आणि आठवतं जे आपण शिकलो ते आठवतं. मला वाटतं मराठीच्या प्रिलिमलाच मी फेल झाले होते. स्पर्धा होत्या आणि पेपर देता नाही आला आणि स्पर्धा असल्यामुळे आम्ही अटेम्प्ट नाही केलं आणि फेल झालो. सरांनी परत एक्झाम घेतली, परत पास केलं आणि परत पालकांना दाखवलं. गलंडे सर होते त्यावेळी. तुम्ही कसे फेल झालात असं सरांचं जे हे असायचं रोज असायचं की का. परत क्रीडा म्हणलं की अजूनही ग्राउंडवर जावंसं वाटतं ते गर्दे सर. खूप जिल्हास्तरीय झालं, तालुकास्तरीय झालं. अजून आठवतात मला ते गेम खेळलेले. खो खो अजूनही मी खेळते. माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी अजूनही खेळते सर. काही असेल, गोळाफेक असेल, तुमचं जॅव्हेलियन असेल, खो खो असेल, अजूनही खूप छान खेळते. आवडतं मला खेळायला आणि मुलांनाही शिकवते. मी खूप बोलत नाहीये, भरपूर जणी मुली बोलणार आहेत. थोडंसंच सांगते. मी शिक्षिका आहे पनवेलमध्ये CBSE बोर्डला आणि माझं शिक्षण MSc BEd झालेलं आहे इंग्लिश मीडियममधून. मी सर 10वीपर्यंत इथं होते. 11वी नंतर माझं शिक्षण पूर्ण मुंबईमध्ये झालं. कीर्ती कॉलेजला माझं BSc पर्यंत झालं. MSc 2 वर्ष इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. त्याच्यानंतर BEd वुमन युनिव्हर्सिटी आणि आता मी गेली 6 ते 7 वर्ष टीचिंग फील्डमध्ये आहे. इंग्लिश मीडियममध्ये मी शिक्षिका म्हणून आतापर्यंत कार्यरत आहे. माझा एक मुलगा आहे, तो आता 1st स्टँडर्डला आहे आणि माझे मिस्टर मेकॅनिकल इंजिनियर आहेत. आम्ही पनवेलला स्थायिक आहोत. धन्यवाद. आणि आयोजकांचं खरं मनापासून धन्यवाद. आम्हाला इथे आणलं. मुलं आधी येत होती, आम्ही इन्व्हॉल्व नव्हतो. पण आता आम्हाला एक मेसेज असा मुली येणार का विचारलं गेलं. आधी दडपण होतं, काय असतं, काय भीती होती, घरच्यांची भीती होती, त्यांच्या इथं येण्यापर्यंत कसा सपोर्ट.
सगळ्यांना एकत्र करणं, सगळ्या मुलींना बोलवणं आणि सागर दादा कंटिन्यू त्यांच्यासोबत बोलणं, नियोजन आणि हे सगळं होऊन आजचा कार्यक्रम हा इथे चांगला सक्सेस होत आहे असं मला वाटते. आणि मी आयोजकांचंही धन्यवाद देते, त्यांनी चांगला कार्यक्रम इथे अरेंज केला आणि आम्हाला स्पेशली आमच्या शिक्षकांना एकत्र स्टेजवर भेटायला मिळालं हा खूप मोठा आमच्यासाठी सन्मान आहे. कारण पॉसिबल होत नाहीये, मुली एकत्र येत नाहीत, भेटणं होत नाही, शिक्षकांनाही भेटणं होत नाही, खूप वेगवेगळ्या गावामध्ये आहेत. त्याच्यामुळे शक्यतो माहिती नाही, इव्हन आम्हाला काही शिक्षकांचं आता हयात नाही आहेत, त्यांना भेटता आलं नाही. तसं शेख सर खूप म्हणजे त्यांच्या आठवणी खूप आहेत, खूप इतिहास चांगला शिकवलेला आहे, अजूनही आठवते ते युद्ध शिकवलेले, अजूनही ते जसंच्या तसं लक्षात आहे. ओलेकर सर भूगोल, मराठी खूप छान पद्धतीनं, इव्हन लाईफमध्ये काय करायचं हेही धडे आम्हाला इथं खूप चांगल्या पद्धतीने मिळाले. त्या सरांनाही खूप मिस करतो आम्ही. आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आता सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले मी बऱ्याच ठिकाणी भाषण वगैरे करतो, कारण माझी पत्रकारिता झाल्यामुळे मी बोलतोय सगळीकडे. पण सध्या इथं मला बोलताना माझी पाय कापायला लागले. राजकीय सभा बोलतोय, राजकीय भाषण देतोय, आमच्या बँकेची ओपनिंग वगैरे असतात, त्या ठिकाणी सूत्रसंचालन पण करतोय. पण जिथून आम्ही घडलो, आम्हाला म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रात म्हणजे इथं ज्या 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण आमचं मराठी शाळेत झालं. आमचे आजोबा अण्णा कोळेकर सर त्यावेळेला इंग्लिश शिकवत होते इथं, आणि पंढरीनाथचा प्रवेश घेतला इथं नानांनी. मग मला इथं प्रवेश घ्यायचं म्हणले, 1-2 दिवस आलो मी इथं, पण कोळेकर सरनी मारताना एकदा गेटवर दोघा तिघाला बघितलं, पिशवी घेऊन परत पहिली शाळेत 5वी शाळेत. मग 5वी ते 7वी विलास वगैरे आम्ही सोबतच होतो. नंतर आम्ही 8वीला इथं प्रवेश घेतला. मग त्यावेळेला आम्हाला जाधव सर, गर्दे सर, पाटील सरांची खास भीती. जास्त दंगा आणि जास्त खोडकर करणारे विद्यार्थी आम्ही होतो. मग त्यावेळेला 10वीला वर्ग प्रमुख केलं पाटील सरांनी मला. आणि पाटील सरांची एंट्रीच्या टायमिंगला सगळा वर्ग सुनसान म्हणजे शांतता राहत होती. कालवा करायला सगळ्यात पुढं मी पाटील सर आल्यावर बघितलंच नव्हतं. आणि आम्हाला उभा केलं, माझ्या पाठीमाग बंडू वगैरे होते त्यांना उभा केलं. सर मला वाटलं तर सर पुढे गेलेत, मला कशाला मारते ती, पुढे जाऊन मलाच फटका. ही पाटील सरांची खासियत होती. मग 8वीला 26 जानेवारीला आय थिंक इथं गॅदरिंग पहिल्यांदाच होणार होतं. मग लेडीज पात्र करायला कोण तयार नव्हतं, जाधव सरांनी तयार केलं. आणि त्यातून आम्हाला स्टेज डिअरिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, मग 3 वर्ष आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. आमचा जो पाया, इमारत जी उभं राहते ते पाया आहे, ते पाया ह्या सर्व गुरुजनांनी आमचा भक्कम करून दिलाय. आणि ऊन खूप आहे, अजून बाकीजण सगळेजण बोलणार आहेत, त्यामुळे मी आवडतं घेतो. तसं माझ्याकडे आभार प्रदर्शन होतं. आमच्या मित्रांनी सगळ्यांना कार्यक्रम अरेंज चांगला केला. दादा, सागर, पप्पू, खास विलास, पंढरीनाथ, गणेश, आम्ही वगैरे बाहेरून बघत होतो कसं चाललंय काय चाललंय. पण पोरांनी कार्यक्रम चांगला केला. जवळजवळ 20-22 वर्षातून आम्ही सगळ्यांना एकमेकांना बघितलं. आणि कधी डिप्रेशनमध्ये आलो असं आलो वगैरे असलं तर अंकल्याला आलो तर मी इथे येऊन 1 तासभर बसून जात होतो. पण आज सगळ्यांना बघून असा ऊर असा भरून आलाय. त्यामुळं सगळ्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा. गुरुजनांनी पण आपली सर्वांनी तब्येतीची काळजी घ्यावी. अजून आपण 1-2 वर्षांनी घेऊ गेट टुगेदर. आम्हाला तुम्ही सर्व फॅमिलीनं हवाय, आम्ही बी सर्व फॅमिलीने येतो 1-2 वर्षानं. मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराज. मैत्रिणीनं मी प्रथम इथं पहिल्यांदा 10वीतच आले. त्याच्या आधी आमच्या गावी बसापाची वाडी येथे मी 9वीपर्यंत शिक्षण घेतलं. मग 10वीला इथं शाळेत आल्यानंतर सगळे सर आमच्या पप्पांच्या ओळखीचे असल्यामुळे मी जास्त सरांची काही ओळख सांगत नाही, कारण सगळ्या माझ्या मित्रांनी आधी सांगितलेलं आहे. मी प्रथम माझं नाव सांगते, अहिल्या राणी भाऊसाहेब ओलेकर, बसापाची वाडी. माझं शिक्षण 10वी नंतर मी पुन्हा 11-12वी जत येथे केली RR कॉलेजला. पुन्हा 13वी 14वी 15वी मी PUPला केली. त्याच्यानंतर लग्न झालं. मग 2 मुलं आहेत मला. माझी मोठी मुलगी आर्या मुकुंद डोंबाळे, ती सध्या जतमध्ये 10वीपर्यंत तिनं अल्फन्सला केलं शिक्षण. आता 11-12वीला SRVMला आहे, 12वीत आहे ती. आणि मुलगा आता 10वीची एक्झाम दिलाय. आता सध्या मी 2 वर्ष झालं गावी राहते, यमगरवाडी इथे वायपळ जवळ आहे.
तासगाव तालुका. आता सध्या मी गृहिणीच आहे आणि शेती बघते. एवढं बोलून माझं नाव नामदेव उर्फ शिवाजी मायाप्पा येडके. मी सध्या इथं शेतीच करतोय. तेवढं बोलून थांबतो. माझे नाव छाया पुणेकर. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझे आदर्श सर्व गुरुजन आणि ते जमलेले माझे वर्ग मित्रमैत्रिणी. ज्या कार्यक्रमाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरूही झाला. सगळं असं स्वप्नगत वाटतंय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जेव्हा जन्माला येतो बालपणी मूल चालायला लागतं, बोलायला लागतं. जेव्हा शाळेत घातलं जातं तेव्हा पहिलाच श्लोक आपण ऐकत असतो. हा गुरुकडून ज्ञान घेतो, उंच आकाशात भरारी घेतो. त्या गुरूंना कधी आपण विसरत नाही, पण त्या गुरूंना कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही. मी सांगावं असं प्रत्येक विद्यार्थ्याला कधीतरी नक्कीच वाटत असतं की मी इतका उंच आकाशात उडतोय तो फक्त आणि फक्त गुरुमुळेच. गुरु आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 प्रकारचे भेटतात, जे खूप बालपणीचे असतात, जे 1ली ते 10वी पर्यंतचे आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचे. पण सर्वात जास्त मला तरी वाटतं जे पाया भक्कम करतात ते गुरु नेहमी स्मरणात राहतात. जुनी शाळा म्हणजे नक्की काय असतं तर ते असं बालपणीचं किशोर वयाचं भरारी घेण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणारं स्थान. आमदार खासदार जेव्हा बदलतो, जेव्हा ते निवृत्त होतात तेव्हा माझी आमदार माझी खासदार म्हणतो. फक्त शिक्षक हा एकच असा शब्द आहे आणि एकच असं स्थान आहे की त्याला आपण शेवटपर्यंत माझे शिक्षक म्हणत असतो. कुठेही भेटले तरी आपण तेच म्हणत असतो, माझे शिक्षक, माझे रिटायर शिक्षक असे आपण कधीच म्हणत नाही. कारण त्यांचं स्थान नेहमी विद्यार्थ्यांच्या हृदयात असतं. आणि अशा या शिक्षकांच्या चरणी आपला आभार नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवावा. सगळेजण आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने खूप दूर दूर गेलेले आहेत. उपस्थित असलेले नसलेले या सर्व शिक्षकांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. छोटासा हा कार्यक्रम सादर केला आणि आम्ही कितीही मोठे झालो तरी आई वडील आणि गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. सर्व गुरूंच्या चरणी माझा प्रणाम सादर करते. आणि या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतलेली आहे. काही जण उपस्थित आहेत आणि काही जण नाही आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द इथे गुरुवर्य आणि आपले सर्व मित्र यांना पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. मी 1ली पासून ते आतापर्यंत जे शिक्षण घेतलं तेव्हापासून कधीही स्टेज डेअरिंग केलेलं नाही. पहिल्यांदा आज स्टेजवर उभा आहे, पहिल्यांदा उभा स्टेजवर. आज जे आपल्याला आपलं याचं स्नेह मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे. गावातल्या आपल्या मित्रांनी सगळं एकदम चांगलं केलेलं आहे. माझं नाव आहे सचिन शिवाजी सरगर. मी सध्या मुंबई रेल्वे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. सध्या वाशी रेल्वे पोलीस स्टेशनला आहे. आणि शाळेमधले 1-2 किस्से माझ्या आठवणीत अजून आहेत. 5वी ते 9वी पर्यंत कधीही भीती नाही वाटली, पण जेव्हा 10वी मध्ये प्रवेश केला आणि 10वी मध्ये कळालं की आम्हाला पाटील सर वर्ग शिक्षक आहेत, त्यामुळं मनामध्ये ती भीती होती. आणि त्यातला एक किस्सा म्हणजे पाटील सरांचा. पाटील सर शिकवत असताना कधी गणित सांगितलं, एखादं सोडवायला सांगितलं, नाही सोडवलं तर सगळ्यांना विचारत जाणार, आपल्यापासून पास होणार, पण आपल्यापासून पास झालेला पुढच्या विद्यार्थ्यापासून गेलं तर मागच्या विद्यार्थ्याला मार बसायचा. ही सगळ्यात मोठी भीती. आणि आपल्यात आता सध्या नसलेले शेख सरांचा सुद्धा मार माझ्या लक्षात आहे. शेख सर नेहमी आपल्याला डस्टर घ्यायचे, डस्टरने हे कोपरे आणि हे दोन्ही जास्त मार द्यायचे. ठीक आहे, एवढं बोलून माझं मी मॅनेजमेंट करणारे दादा पुजारी आणि कॅशियर सुद्धा आहेत दादा पुजारी. नमस्ते. सर्व शिक्षकांचं पहिला अभिनंदन आणि सर्व मित्रांचं. पहिल्या स्टार्टला म्हणजे सागरनं आणि साय वगैरेनं विषय काढला आमचा ह्यो की आपण गेट टुगेदर घेऊया, कारण 1993चा गेट टुगेदर झाला. मग ते आम्ही स्टेटस बघितल्या सगळ्यांनी है ना. मग सगळ्यांनी म्हणले आपण पण घेऊया का. ठीक आहे. पहिल्यांदा थोडं जरा अवघड वाटलं, कारण सागर मेसेज टाकायचा, मी इकडनं थंब दाखवायचं, दुसरं कोणी काहीच बोलायचं नाही. आणि हे कसं शक्य आहे म्हणलं.
कारण मी महादेव दुधाळला बोललो होतो. महादेव दुधाळला म्हणलं तुम्ही कसं कसं मॅनेज केलं काय सगळं माहिती घेतली. मग त्यांनी सांगितलं असं असं 3-3 हजार आम्ही काढलं. आम्ही जवळजवळ 6 महिने झालं म्हणजे त्याचा म्हणजे ही कॉन्टॅक्टमध्ये करतोय. मग आमचा कॉन्टॅक्ट कसं मुली 1-2-3 म्हणजे रिस्पॉन्स द्यायच्या आणि सागर मी बाकीचे सगळे बघायला असायचे. मग फोन केला तर म्हणत हां ठीक आहे. पण एवढं सर आमच्या सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांचं एवढं मला म्हणजे मस्त वाटतंय. आमच्यात एकानं सुद्धा असं म्हणजे महागे खेचणारा फोन नव्हता. मेन म्हणजे हा कार्यक्रम आज जो सादर होतोय ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एवढं म्हणजे हे की तू कर आम्ही आहे, तुम्ही सगळे पुढे व्हा, आम्ही आहे, तुम्हाला काय कमी पडलं तर आम्ही आहे, आम्ही तुमच्या मतात सहमत आहे. एवढं जर बोललं आणि थोडी एनर्जी यायची आणि मग सगळ्यांना फोन करायचं असं असं कार्यक्रम आहे वगैरे. मग विलास वगैरे आता इथं सगळे शेतकरी जास्तीत जास्त इथलं म्हणलं तर, आणि शेतकऱ्यात जरा बिझी शेड्यूल, सकाळचं दूध संध्याकाळचं दूध. पण फोन केला असं असं आपल्याला जायचं डबळापूरला जरा पेटी बघा, लगेच पळत आलं. कवठ्याला जायचं आपल्याला जरा ते फोटोग्राफ हे करा लगेच. म्हणजे सर्व मुलांनी एकदम म्हणजे सगळ्यांनी रिस्पॉन्स दाखवला म्हणून हा कार्यक्रम म्हणजे हे झाला. माझी ओळख आता जवळजवळ त्यात सर्वांना माहिती आहे कारण सगळ्यांच्या संपर्कात असतोय. मारुती अप्पासाहेब पुजारी 5वी ते 10वी इथं शिक्षण झालं. तसं मराठी शाळेत मी शिकत होतो. पाटील सरांचे आमचे वडील मित्र खास, कारण ते पाटील सर आमच्या घरामध्ये ते वयस्कर मुलांची शाळा भरवत होते. त्यामुळे दोघांचे प्रौढ शिक्षण घेत होते. त्यामुळे जाता येता रेल्वेला जाताना आमच्या रोडला दोघांची भेट होणार आणि मुलगा तेवढा हायस्कूलला घेऊन जावा. आणि हायस्कूलला त्यावेळेस नाही येणं कारण एकच होतं कोळेकर सर, बाकीच काय माहित नव्हतं पण कोळेकर सर मार्केटला माहित होतं. मग आलो शाळेत 5 दिवस शिकलो आणि शाळेत आम्ही हुशार नव्हतोच आणि जे आम्हाला तिकडे सवय लागली होती ते इथं करायला गेलो. शाळेतलं दप्तर फेकून दिले आणि इकडनं गेलो तिकडे. ते मराठी शाळा चालत होतं. तिथं वाघमोडे सर आपले हे होते मुख्याध्यापक, त्याने स्टेजवर घेऊन ते बडवलं. तिथनं गेलो आणि मराठी शाळा गेलो. मराठी शाळा गेलो ही ताई वगैरे मराठी शाळा होती. तिथं गेलो त्यांनी यांना गडपड सांगितलं होता. आम्ही हायस्कूलला आम्हाला काय माहित आहे. तिथं मी बडवलं. आता जायचं कुठं आणि म्हणलं तर इकडे जाऊया, तर तिकडे बी मारा इकडे बी मारा तर इकडे जाऊया. इथं आलो. बाकीचे सगळे शिक्षक क्षीरसागर सरांची म्हणजे सगळेच आठवण काढतात. आपली बॅचच नाव बरं का. बाकीची सुद्धा मुलं मला बोलले सर येणार आहे तर आम्हाला सांगा, तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर गेटच्या बाहेर आम्ही त्यांना भेटतो म्हणलं. या म्हणलं ठीक आहे म्हणलं. कारण सरांची खासियत सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सर आम्हाला रोज ऑफिसपर्यंत नेणार, चला तुम्ही ऑफिसमध्ये चला, आणि ऑफिसच्या गेटवर नेलं. उद्यापासून असं करायचं नाही बरं का. झालं ते सरांचा म्हणजे जॉब चांगला देण्यात राहत होता. बाकी सगळे शिक्षकांचं म्हणजे आपल्यावर मस्के सरांचं बी सारखं 5 मिनिटाला म्हणणार मला पुजारी तू एनर्जी वाया घालवू नको. अजून सुद्धा म्हणजे सरांचं मला ते सारखं लक्षात येतं बरं का. त्यावेळी म्हणजे आपलं काय म्हणजे या आता 5-6 वर्षातच आपण म्हणजे मस्त आहे सगळं. अगोदर सध्या एनर्जी वायाच होती सगळी. मग त्यांचं हे कडवं आठवायचं आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सरावाने मनुष्य घडतो, हे अजून सुद्धा मला आठवतंय. आणि त्यांच्याच ह्यानं सराव करत गेलो. 5 वर्ष मुंबईला होतो. तिथून पुन्हा लग्न झालं. लग्न झाल्यावर आता मुंबईला काय असं म्हणजे परिस्थितीने गेलो नव्हतो, मस्तीनंच गेलतो. कारण इथं 10वी झाल्यानंतर इथं बोंबलं थिंडायचं. मग तो पांडुरंग खतर आमच्या मामाचा मुलगा चल म्हणला तुला मुंबईला नेतो म्हणला. मुंबईला नेलं. मग त्यानं आपल्याला मुंबई दाखवली. तिथं गेल्यानंतर जनरल नॉलेज समजलं की काय असते. नाही इथं असतं तर अजून एक 10 वर्ष असंच करलो असतो. मग समजलं पैसा कसा कमवायचा काय तिथं समजलं. मग तिथनं आल्यानंतर वडील म्हणला, वडील आमचे गवंडी कामगार, वडील म्हणला इथं गवंड्याला 500 रुपये हजरी, तू मुंबईत जाऊन 200 कमवतोस, तू तिथं काय कर. मग इथं आलो आणि इथं येऊन आपलं सेटल झालं. गवंडी काम बी शिकलो, कॉन्ट्रॅक्टर झालो. आता व्यावसायिक आहे, दुकान आहे, सगळ्यांना माहिती आहे. एवढं बोलतो आणि थांब. आदरणीय गुरुवर्य, माझे जमलेले मित्र मैत्रिणी, माझं नाव युवराज अजितराव, मी दोरलीच आहे. मी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलमध्ये आता आहे जम्मू काश्मीरमध्ये. माझी 15 वर्ष नोकरी झाली. आता सगळं चांगलं आहे. एवढंच बोलून मी 2 शब्द संपतो. जय हिंद.
हा कार्यक्रम एवढा छान आयोजित केला त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि पुन्हा एकदा 20-21 वर्षांनी या शाळेत यायला मिळतंय त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. माझं नाव ताई ईश्वर वगैरे आणि सध्याचं नाव आहे नंदिनी दत्तात्रय माने. मी आता सध्या मुंबईला असते. माझे मिस्टर मुंबई पोलीसमध्ये असल्यामुळे तर सांताक्रूजला मी असते. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. एवढंच. तर त्या स्टेजवरून मी डायरेक्ट येतो पहिल्यांदा बोलतोय. त्या स्टेजवर बोलायची सवय होती. शाळेत यात असणारे 4 रूम, त्यात तिथंच असणारा खेळ आणि त्याच्यानंतर हे आता मी बघतोय भव्य अशी इमारत या आपल्या कष्टातून उभी झालेली आहे. आपल्यापासून असणारे आता पहिलेच बसणारे क्षीरसागर सर तर इंग्लिश शिकलो तुमच्या हातून, पण आलो तिथं बोलतोय तुमच्याच त्याच शैलीत. बाहेर कुठं गेलो तर यारे तू एवढं हॅलो बोलतो इंग्लिश, मग कसं चालणार आहे? अरे नाही, असं शिकलोय आम्ही. पुढं आलो तर सकाळच्या पारी येणारी आमची आरेवाडीची गाडी, जत आरेवाडी गाडी यायची सर त्याच पद्धतीने आम्हाला हिंदी शिकवायचे. गाण्याची शैली त्याच असायच्या, त्याच भाषेत शिकायचो. ते सर ते अजून आठवतं. पुढे येऊन बोलायचं झालं तर मग काय, त्याच क्षेत्रातला विद्यार्थी त्यांचा. आपल्या या शाळेला असणाऱ्या क्रीडा क्षेत्राचा वारसा खूप मोठा आहे. आज मी औद्योगिक क्षेत्रात गेले 14 वर्ष झालं काम करतोय, पण गेल्या 4 वर्षात तब्येत सर आता अशी झाली आहे. पण गेले 10 वर्ष औद्योगिक क्षेत्रात सुद्धा मी क्रीडा क्षेत्रात खेळायचो त्याच पद्धतीनं, पण आता गेले 4 वर्ष झालं सोडून दिलंय. पण आता असं वाटतंय की सरांची रिटायरमेंट राहिली आहे 1 वर्ष. काल सरांना भेटलो, अरे माझी रिटायरमेंट 1 वर्ष राहिली, तू आत्ताच रिटायरमेंट आल्यासारखं वाटतोय. म्हणजे एवढा असणारा सरांचा फिटनेसला महत्व तेच इतरांना सांगण्याचं करतोय. पुढं बोलायचं झालं तर मग काय ठीक आहे, तेच प्रमेय कधी अभ्यास करणार माहीत नाही. अभ्यासाला प्रमेयच्या भूमितीच्या वेळ नाही, कधी करणार? मग जा सायकलीवर जाता येता प्रमेय पाठ कर. सचिन म्हणतोय काय वाचतोय तो, काय बडबडतोय? सायकलीवर बसतो तर सचिन म्हणतोय काय बडबडतोय माहित नाही. अरे प्रमेय पाठ करतोय, काय बडबडतोय माहित नाही. तर भूमितीचा अभ्यास कधीच दिवसा केला नाही, कधीच. या 10वीच्या बॅचमध्ये मी सकाळी 8 ते 5 शाळा शिकायचो, 6 तास या शाळेत, परत संध्याकाळचे 12 तास इथं. पण अभ्यास हा भूमितीचा माझा रात्री 2 नंतर असायचा. अवेलेबल नाही आहेत कोळीमामा. कोळीमामाला माहीत असायचं आपल्या एकमेव माणूस आहे इथं की हा माणूस रात्री अभ्यास करतो पहाटे 2चा भूमितीचा. ते कधी उठलं नाही तर येऊन उठवायचे. आणि तीच सवय झाली औद्योगिक क्षेत्राला. कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो सर, एक प्रश्न विचारला, आम्ही 4 जण होतो. काम 3 शिफ्टमध्ये चालतं, काम 3 शिफ्टमध्ये चालतं, तर ते जागरण करायला कसं काय शक्य आहे, भीती नाही वाटणार? एका प्रश्नाचं उत्तर दिलं सर, अभ्यासही शाळेला असताना मी रात्री करायचो, त्यामुळं ते मला काही एवढं वाटणार नाहीये. एका क्षणात निवड केली की कंपनीनं की हा माणूस आपल्याकडे कामाचा आहे. तो उपयोग मला तिथं झाला की आजपर्यंत पण मी 3 शिफ्टमध्ये काम करतो, की मला त्याचा उपयोग तिथं करून दिला की हा रे ठीक आहे. मी सरांना सांगितलं की मला वेळ नाही मिळायचा, माझे इतर विषय मी सकाळी अभ्यास करायचो, एकच विषय रात्री ठेवायचा, रात्रभर त्याच विषयाचा अभ्यास करायचा. आणि असं असायचं की सगळे पेपर तपासून आले की शेवटचे 5 पेपर सगळे पेपर वाटत तर कोणाला काय माहीत नसायचं, कोणाला किती मार्क्स आहेत काहीच नाही. शेवटचे 5 पेपर ठरलेला असायचे, शेवटच्या 5 मध्ये आपला नंबर कुठे आहे माहिती. ठरलेले 5 नंबर तेच वर्ष पेपर तेच राहिलेले असायचे आणि तेच फिरून यायचे शेवटचे 5 पेपर. पुढं आलं सर गणिताचा मार्क, अभ्यास यायचा गणिताचा, आपण अभ्यास नाही करायचो. तर एकच थापड द्यायची, एक इकडल्या गाडाला घाल, इकडला लाल झाला का इकडल्या गालाला, पण अभ्यास करायचो. सगळे असेच विषय असायचे. मराठीचं तर काय सर सांगायचे इथून इकडून जाताना, अरे अभ्यास करा. सर बाहेर ग्राउंडला दिसले तर तू अभ्यास करत नाही मराठीचा. हो सर करतोय की, पण कधी करतो दिसायचं नाही. विषय हा तर असायचा, अभ्यास तर केला पाहिजे. एकच विषय इथं जरा सर मला सांगायचे का आवर्जून, तू शाळेत कमी आणि ग्राउंडला जास्त असतो. खूप ग्राउंड म्हणजे मी माझ्या कारकिर्दीत तर इथं बऱ्याच गोष्टी केल्या, पण मिस केलं की ग्राउंडला विभागीय लेवलला बऱ्याच गोष्टी पळत असताना माझे स्वतःचे शिक्षक माझ्याबरोबर पळत होते. आता असं वाटतंय की कोण वाटत नाही, तर स्वतःचे शिक्षक सुद्धा पळत होते. त्यावेळेस चूक केली की मी तो
आवाज तिकडे ऐकला आणि त्या सरांकडे बघितलं कोण आहे, तिथंच संपलो. करिअर वेगळ्या दिशेने गेलं. शेवटी नशीब असतं कोणाचं. शाळेत येताना ठरवलं होतं सर वर्दी घालून येईन तुमच्याकडे समोर येताना, पण नाही जमलं. दुसऱ्या वर्दीतून आलो. ठीक आहे, तो काय असेल नशिबाचा भाग असतो. इकडे येणारे स्टाफ मेंबर आहेत आपल्या इकडला असणारे, हे यांची ड्युटी सर आमच्यासाठी नाईटची असायची. कधी या रात्री उठवा, जागरण असायचे. दिवसभर तिकडे शाळेत शिकणारे आणि परत रात्री आवर्जून रात्र देणारे, आमच्यासाठी आवर्जून रात्र असणारे हे शिक्षक. जाधव सर तर इथंच असायचे मुकामला. त्यामुळे काय एरवी कधी या उठा, अरे अभ्यास करा, याच गोष्टी याच शाळेतून शिकलो. त्याच आता सर तुम्ही ज्या पेरलेल्या गोष्टी आहेत तेच पुढे अनुभवतोय. त्याचमुळे हे पेरलेले रोपड्यातून आता आपल्या पुढे असे बरेच स्टेबल झालेले आहेत. आता एक बॅच नाही, अशा 10वीच्या आता मी 2004 आणि 4ला बाहेर पडलोय. त्याच्या अगोदरच्या बॅच मधलेच इथं आता स्टाफ मेंबर आहेत सर. आपल्याकडे असणारे अगोदरच्याच बॅचचे स्टाफ मेंबर आहेत. बंडगर मॅडम त्या आमच्या नंतर आले, त्यांना काय आम्ही एवढं हे नाही परिचयाचं, पण इथं असणारा स्टाफ आपल्या शाळेला आपल्या असणाऱ्या मुख्याध्यापकांचं त्या स्टाफशी जमवून घेणारं कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं असतं. हे आम्ही आता शिकतोय. सर का एकवटून का सांगतात, का सांगावं लागतं मुलांना, हे आता आम्ही स्वतःच्या मुलांना सांगताना अनुभवतोय की सर तेवढ्या तळमळीने सांगतात. मग ते आम्ही कुठंपर्यंत केलं पाहिजे. एवढे बोलून थांबतो सर. त्याचे प्राचार्य मस्के सर, रिटायर झालेले आपले मुख्याध्यापक पाटील सर, आताच माझे गुरुवर्य जाधव सर, क्षीरसागर सर, गर्दे सर, गलंडे सर, पाटील शिपाई आपल्या शाळेचे, त्याचबरोबर आमच्या शाळेच्या सहशिक्षिका, आता मी आता इथं शिकतोय, सहशिक्षिका वाघमड मॅडम, त्याचबरोबर कुडचे मॅडम, वाघमार मॅडम, गर्दे ML सर, आणि आता इथं संयोजक करणारे भूपेंद्र, आणि तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे 2 वर्ष होता. तुम्ही सगळे सर्व माझे मित्र विद्यार्थी. बर, आता सांगायचा उद्देश मला पण कसं थोडंसं तुमच्याकडे बघून मला बोलावं असं वाटलं, कारण तुम्हाला सर्वांना मी व्यक्तीशी पर्सनली ओळखतो. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काय चाललंय हे मला माहिती असतं. तुमच्या कधी ना कधी रोजच्या रोज तुमच्या जीवनामध्ये माझा संपर्क येत असतो. आपला दत्ता दुधाळ असेल, हा दत्ता दुधाळ आता प्रत्येकाची मी ओळख करून दिली, यांनी जरा थोडीशी ओळख त्यांची कमी करून दिली. त्याच्यासाठी मी परत उठून उभा राहिलोय, कारण मला माहिती आहे यांनी स्वतःची ओळख करून देताना पुढे यायला पाहिजे होतं की आपण काय आहे किंवा काय करतोय. त्यांनी स्वतः सांगितलं नाही, पण मी तर सांगतोय ना, सगळ्यांना मी ओळखतो. ह्यातले 10% सोडले तर सगळे माझे पर्सनली ओळखीचे, कारण मी ह्यांच्या अगोदर 2 वर्ष होतो, ह्यांच्याबरोबर खेळलोय, मैदानामध्ये शिकलोय, यांच्या वर्गामध्ये गेलोय, ह्यांच्याबरोबर खेळलोय, ग्राउंडमध्ये आम्ही एकत्र आलोय. आणि काही मी 4थीला असताना किंवा पहिलीपासून काही विद्यार्थी इथं पाठीमागे माझ्या 2 वर्ष असल्यापासून, मी 7वीला तेव्हा हे 5वीला होते, मी 8वीला होतो तेव्हा ते 6वीला होते, त्याच्यामुळे ह्यांची ओळख माझी बऱ्यापैकी आहे. आता दत्ता दुधाळ सर यांचा व्यवसाय मोठा आहे, ह्यांची शेती चांगली आहे, ह्यांचा फळांचा व्यापार आहे. अगदी हा कुठल्याही बाजारामध्ये ह्यांचं मार्केटिंग करण्याचं कौशल्य चांगलं आहे, चांगल्या पद्धतीने करतात. आपला हा पप्पू चौगले आहे, पहिला जसा होता म्हणजे ते गाडी वाजवत घंटी वाजवत वगैरे येत होता तसाच मला आठवतंय. आता सुद्धा तो गाडीचा हॉर्न करतच तिथून इथपर्यंत येतो. या गाडीचा हॉर्न खरे तो कुठं पण असतो, म्हणजे ज्या पद्धतीने त्याचं कौशल्य आहे त्या पद्धतीने तो यशस्वी झालेला आहे. आपल्या हा विलास शंकर दुधाळ, तर ह्याचं सुद्धा चांगलं आहे. विलास अगदी सरपंच पदापर्यंत गेलेला आहे. आपल्या गावच्या राजकारणामध्ये आधी बऱ्यापैकी ह्या व्यक्तीनं प्रगती केलेली आहे, म्हणजे अगदी गावच्या लोकांशी संपर्क आहे. अगदी हुंबरवाडा असेल, आपल्या बाकीचा इथला परिसर असेल, समाजकार्याची याला आवड आहे. त्याचबरोबर सागर कुलकर्णी, हा आता ह्याच्या शेजारी त्याचा भाऊ माझ्या बरोबर होता प्रवीण, आम्ही एकत्र होतो, त्यामुळे सागरचा जास्त माझा संपर्क असायचा. अगदी 12वी पर्यंत सागरचा असायचा. तो इंजिनियर झाला, काय झालंय सगळं मला माहिती असायचं. अगदी चांगल्या पद्धतीने आता पुण्याला आहे ना, हा पुण्याला आता चांगल्या पद्धतीने हा जॉब करतोय. त्याचबरोबर हे आपले सुभाषराव, हा सुभाष, हा सुद्धा ओळखीचा आहे. भेटतो, ह्याला वरचेवर माझी ओळख होत असते, भेटतो, यांना माहिती सांगत असतो, ते विचारतात असं काय करायला पाहिजे त्यांना सांगतो. हा रमेश बसनो डोरलीचे, हे सुद्धा माझ्या अगदी जवळचे संपर्क आले, ते माझ्याकडे इन्शुरन्स भरतात. ते माझ्याकडे इन्शुरन्स आहेत.
बरोबर. आता काय तुम्हाला पॉलिश एलआयसी मागत नाही मी. विसरून भरतात. हा नाही सर, ह्यातले 5-6 मेंबर तर माझ्याकडे एलआयसी भरतात. त्यानंतर हा भगवान दादा आहे. जमदाडे सरांची काय माझी जास्त परिचय नसावा. अमोलाम, तुमचं नाव काय? हा 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 जास्त मला तुम्ही इथं 9वीला आला होता का? हा 10वीला, त्यामुळे जास्त काय ओळख नव्हती. हा भगवान दुधाळ मला ओळखतोय. तानाजी दुधाळ, आपला नामदेव येडके आहे, चांगल्या पद्धतीने आहे. दूध क्षेत्रामध्ये त्यांनी व्यवसाय चांगला केलेला आहे. त्यानंतर आपला सचिन सरगार, आता त्यांना आता इथं बोलून दाखवलं मला. पहिल्यांदा इथं आपण खेळत होतो म्हणून ते खेळत होतं, आता तुझा सत्कार करण्याची मला संधी मिळाली म्हटलं इथं. म्हणजे ठीक आहे, तू इथं आलास, भेटलास, तो आता महाराष्ट्र पोलीस चांगला आहे. हे तर वाशीला तुम्ही जरा मुंबईला जाऊन या. अगदी तिथं त्या मी एकदा जाऊन आलो, त्याला भेटून आलो. माझी जे डेव्हलपमेंट ऑफिसरची परीक्षा होती, त्या परीक्षेच्या इंटरव्ह्यूला मी तिथे गेलो होतो. त्याची माझी भेट झाली. तिथं बघितलं सर तिथं कार्यक्षेत्र इतकं त्याचं भारी चाललेलं आहे तिथं. तेवढ्या त्या परिसरामध्ये वाशीचे त्याची मिसेस पण पोलीसमध्ये आहे. हा दोघं पण आहेत. एवढं कार्यक्षेत्र त्याचं चांगलं आहे. तुम्ही एकदा गेला की त्याशी संपर्क साधा. तुम्हाला कुठेही अगदी मुंबईच्या कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला काय तिथं अडचण येणार नाही. अशा पद्धतीचं त्याचं कार्य सचिन चालू आहे. हा त्यानंतर हा युवराज अजयराव, हा सुद्धा सर अगदी मला वाटतं 2-3 ठिकाणी त्याची बदली झाली होती. बरोबर आहे का? काश्मीर, त्याच्यानंतर छत्तीसगडला पण होता काही वेळ आधी. त्याने त्याच्या हा सीआरपीएफ क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केले. त्यांना बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले, बरेच मिळाले. ती मी व्हॉट्सअपला बघत असतो, वरच्यावर माझा फोन असतो. त्यानंतर पलीकड अमोल जमदाडे, थोडीशी ओळख आहे, जास्त ओळखीचं नाही. त्यानंतर हा पाठीमागचा हा पंढरीनाथ काय गावचाच आहे, गावचं वारंवार ओळख होत असते. गणेश ओलेकर जत पोलीस स्टेशनला आहे. माझी मिसेस सुद्धा पोलीस स्टेशनला आहे. येताना आता त्यानं घेऊनच आला होता. म्हणजे घेऊन ये बाबा, मला हेलपाट वाजता आहे. तर घेऊन आला, इथं सोडलं. अगदी तिथं व्यवस्थित आपल्या जत पोलीस स्टेशनचं कार्यक्षेत्र अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात. दादासाहेब मंडगार शिक्षक आहेत. वारंवार त्यांची माझी भेट होत असते. त्यांच्या घरी जात असतो मी. त्यांचं कार्यक्षेत्र त्यांच्या ह्याच्यामध्ये आता कोल्हापूरला आहे ना, हा कोल्हापूरमध्ये अगदी व्यवस्थित आहे. शिक्षक पेशामध्ये सर व्यवस्थित आहे. अगदी कुठलेही असू दे, त्यांच्या मुलांची प्रगती सुद्धा अतिशय चांगली आहे. आणि हे सगळं जे आहे हे सर तुमच्या सर्वांचं आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला जसं मार्गदर्शन केलंय तसंच त्यांना सुद्धा तुम्ही काय केलेलं आहे, मार्गदर्शन केलंय. एवढी जे मी आता सांगतोय सर, कारण हे सगळं तुम्ही केलंय म्हणून हे विद्यार्थी घडले. हे तुम्ही सगळं केलंय हे म्हणून विद्यार्थी घडलेत. त्यानंतर पाठीमागे सुरेश पिंगळे, शेती व्यवसाय चांगला आहे. त्याचबरोबर अनिल खराडे अगदी या औद्योगिक कंपनीमध्ये चांगला आहे. आता अनिल खराडेने सुरेश पिंगळेचं मला उदाहरण आठवतं. मला कोणीतरी सांगितलं होतं, मला ते खामगडनं काहीतरी सांगितलं होतं. तो स्टडीच्या वेळी काय करायचं सर, त्या सुरेश पिंगळे त्या अनिल पिंगळेच्या जवळ झोपायचा म्हणे. हा म्हणजे जवळ झोपायचं. झोपण्याचं कारण काय होतं की अनिलच्या डोक्यातलं सुरेशच्या डोक्यात यावं. बरोबर आहे ना? हा मी का झोपतो रे असं, तर ते झोपलं की त्याच्या डोक्यातलं माझ्या डोक्यात येतं. असं काहीतरी होतं म्हणे. त्याला आठवण, पण त्याला आठवत नसतं तर मला आठवतं. ते चांगलं काहीतरी आहे. त्या डोक्यात झोपलं की काय होतं, ह्याच्या डोक्यातलं माझ्या डोक्यात होते, पण त्याने डोक्यात काय घेतलं नाही. त्यानंतर हा राम वगैरे ओळखीचे आहेत. त्याचनंतर भाऊ दुधाळ आहे. नाव लक्षात येतं. ओळखीचे सगळे, काय अडचण नाही. हा पांडुरंग दुधाळ आहे. तुकाराम आहे. त्यानंतर आपला हा विठोबा नामदेव काय पांडुरंग दुधाळ. हा हे सगळे विद्यार्थी, तुकाराम दुधाळ आपला आहे. तर हे सगळ्या विद्यार्थ्याची प्रगती जी आहे सर, हे तुमच्या सगळ्या कार्याचं आता हे ओळखतं. वैशाली खराडे, हा वैशाली खराडे, राणी खराडे. त्यानंतर ते काय पाहुणे येतात आमचे, ते शोभा खांडेकर, पुणेकर ना, हा पुणेकर. ह्या जास्त काय ओळख नाही इकडं. पुजारी ना, हा. त्यानंतर ते आमचे पाहुणे आहेत बघा, ते पिंटू शिंदे, त्यांना दिले ते यमगडचे आहेत. त्यांच्या घरी मी जात असतो. त्यानंतर भगवान दुधाचे आहेत ना ते पाठीमाग, हा भगवान दुधाची बहीण, हा आणि ताई वगैरे. म्हणजे ह्या बऱ्याच इथं सुद्धा ह्या मुली मला ओळखतात, कारण मी ह्यांच्या पुढे असल्यामुळे सर ह्या सगळ्याचा संपर्क आहे. आणि ह्या सांगण्याचं कौशल्य की तुम्ही जर जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी करत गेला तर 100% आपण यशस्वी होतो. कारण हे मला माहिती आहे, तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल. कारण आपण जर चांगला असेल तर जीवनामध्ये सुद्धा आपण चांगलं घडत असतो. मी सुद्धा ह्या शाळेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना 11वी बारावीच्या हे सांगत असतो, तुम्ही
कारण त्यांचे पालक जे आहेत ते माझ्याबरोबर शिकलेले आहेत आणि त्याचेच विद्यार्थी माझ्याकडे येतात, कारण ते विद्यार्थी क्लासमेट आहेत बऱ्यापैकी आणि त्यांची मुलं माझ्याकडे आहेत. त्या मुलांना मी सांगतो तुझं वडील माझ्याबरोबर शिकले, तुझी आई माझ्याबरोबर शिकलेली आहे आणि ती अशी नव्हती, ती हुशार होती, तू अभ्यास करत जा, तुझ्या वडिलांना मी कॉल करू का, फोन करू का, असं मी म्हणतोय त्यांना शिकवत असताना. कारण हे जर केलं तर तुम्ही भविष्यामध्ये घडणार आहे. आणि आता तुमचे सुद्धा विद्यार्थी असतील, मुलं असतील, काय आता शिक्षक आहेत त्याचे विद्यार्थी आहेत, आपल्या मुलांना पण किंवा आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं पाहिजे बाबा जीवन जगत असताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे भविष्यामध्ये. ह्या गोष्टीचा सारासार विचार करून मुलांना आपल्या मुलांची प्रगती कशी होईल. आता सरांनी सांगितलं ते IPS झालेलं डोणे, ते मेंढराच्या मागे फिरत होतं म्हणे, IPS झालं. आपण सुद्धा आपल्या गावात असे अधिकारी व्हायला पाहिजे होते, नाही पण आपण तिथपर्यंत मजल घेत नाही. आपण तात्पुरती प्रगती बघतो. तात्पुरती प्रगती बघण्यापेक्षा पुढच्या 20 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा विचार केला पाहिजे. आपण पुढच्या 15 वर्षात आपण काय करणार आहे किंवा पुढे 10 वर्षांना आपण काय करणार आहे हे जर तुम्ही आज ठरवलं तर अजून सुद्धा आपण करू शकतो, अजून सुद्धा करू शकतो. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही पुढे ठरवलं की मला पुढे काय व्हायचंय किंवा पुढे काय करायचंय हे जर ठरवलं तर आता ही नाराज न होता, ज्याला बाबा काय आपलं आता वाटतं आपण बसल्यापैकी हा पोलीस आहे, हा डॉक्टर झालाय, हा इंजिनियर झालाय किंवा हा शेती चांगली करतोय, मला काय करायला पाहिजे, तर तुम्ही करू शकताय, अजून करू शकताय, अजून तुमच्यामध्ये तुम्ही बदल करू शकताय का अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. जर आतापासून जर कमी असेल तर आतापासून जर आपण सुरुवात केली तर 100% आपण यशस्वी होत आहे. आणि जर ते ठरवलं की नाही मला काय जमणार नाही, मी हुशार नव्हतो, मला काय येणार नाही, मी काय करू शकणार नाही, असा जर विचार केला तर 100% आपल्याला खाली खेचतं. तर नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि जर पॉझिटिव्ह विचार केला तर 100% आपण जीवनामध्ये काय होतोय यशस्वी होतोय हे ठरवायचं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल तसं आपल्या मुलांना तुमच्या जे काय पाल्य आहेत त्या मुलं असतील त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही हे असं करा. परीक्षा असेल, एखादी स्पर्धा परीक्षा असेल, त्या विद्यार्थ्यांना बसवा, तिथपर्यंत पोहोचवा, त्याचा अभ्यास कसा करायचा सांगा. तुम्ही जे जे काय केलंय तुमची प्रगती होण्यासाठी तुम्ही जे जे काय केलंय ते तुमच्या मुलांना सांगा. 100% तुमच्या मुलाची प्रगती होईल आणि तुमच्या मुलाची प्रगती झाली की तुमची स्वतःची प्रगती आपोआप होणार आहे. बरोबर आहे. आता तुम्ही बघा आपल्या वडिलांची परिस्थिती काय होती ना आपण काय आहे, आपण प्रगती केलं म्हणून त्यांची प्रगती झाली. बरोबर. म्हणून आता आपण काय करायचं, आपल्या मुलाची प्रगती झाली तर तुमची भविष्यात प्रगती होणार आहे. त्यासाठी तुमची मुलं चांगली घडवा, चांगल्या पद्धतीने त्याला शिक्षण द्या, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एवढे बोलून मी माझी छोटेसे भाषण, लांबत चाललेले भाषण संपवतो. जय हिंद. कार्यक्रम करण्याची परवानगी दिली त्यासाठी मुख्याध्यापक मस्के सर यांचा आम्ही 2003 व 4 या बॅच कडून त्यांचं मनपूर्वक आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे मंडप दिलेला आहे महादेव जाळ यांनी पण सहकार्य केलं आम्हाला चांगलं, त्याबद्दलही आम्ही त्यांचा आभारी आहोत. आणि आमची अंकल्यामधील जी मुलं आहेत त्यांनी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी जे अहोरात्र कष्ट घेतले, विशेषतः दादा, प्रकाश, विलास, सागर, तुकाराम यांचंही आम्ही सर्व बॅचतर्फे ह्या 4-5 जणांचं आम्ही अभिनंदन करतो. आधी फोटो सेशन होईल, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर थोडे काही फन गेम्स खेळले जातील आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. अँकरिंग करणारे आमचे मित्र भूपेंद्र कांबळे यांनी वेळात वेळ काढून मस्तपैकी अँकरिंग केलं, त्याबद्दलही ते आम्ही 2003 व 4च्या बॅचतर्फे त्यांचंही हार्दिक अभिनंदन करतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय.
विसरून सारे आवेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे மாடின் மன்மகனே பொன்மகனே முத்தாயவனே மின்னும் சூரியனும் சந்திரனும் மயவனே காலம் தந்து வச்ச ரட்சகனே சிம்ஹாரகனே எங்கள் கண்ணனை வந்தவனே பயமே மாறி போங்கி அண்ணன் வந்தால் கும்பிட்டு மெல்ல இருட்டில் சிட்டி வாழும் ராஜாவுக்கு எல்லாரும் சொல்ல இவனை தொழுவான எங்கும் கணத்திறக்க காலம் நடித்து வச்ச சொந்தம் போலும் மண்டப जीव झाला येणार पिसा रात रात जागणे பேனா கத்தி கொண்டு வித்யாலம் புத்து ஹரி ஸ்ரீ டோக்கிங் காஞ்சி பனி ஷீலம் பண்டை மாறாத வியாதி நெஞ்சில் பூட்டி வச்ச ரங்க सलाम रॉकी भाई रॉकी सलाम रॉकी भाई सलाम रॉकी भाई सलाम रॉकी भाई इलाका तेरा भाई तू है सबका भाई माने दुआ दिया तुम तो पंगा दिया जीतोगे तुम दुनिया खुदा हैरान होगा मकसद पूरा होगा उल्टा तैरो दरिया हे चांग भलं र चांग भलं सिद्धनाथा र चांग भलं हा हा चांग भलं र चांग भलं सिद्धनाथा र चांग भलं हा भाव भक्तीचा गुलाल उधळी भाव भक्तीचा गुलाल उधळी तुझीच गेले करार तुझीच गेले करार चांग भलं र चांग भलं हा
तुझ्या नामाचा डंका गाजत हो मुलका मधीर रिद्धी सिद्धीचा तू देव ध्यान ठेवी तो आम्हावरीर तुझ्या भेटीला जीव तुरीला तुझ्या भेटीला जीव तुरीला मन घे माझा कुळार मन घे माझा कुळार चांग भल हा मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण